तर नमस्कार सर्वांना. तर मी आज बनवते चिकन. तर चिकन मी मस्तपैकी असं शिजवून घेतलेलं आहे. चांगलं मीठ आणि हळद करून कांदा एक चिरून मस्तपैकी शिजवून घेतलं आहे चांगलं. तर त्यासाठी आता मी फोडणीला आता देणार आहे. तर इथे मी मसाला पण करून घेतला आहे आता चिकनची रस्सा भाजी बनवण्यासाठी. तर त्यासाठी तीळ मस्तपैकी भाजून घेतलं, खोबरं थोडं घेतलं आहे, असं सुक्का मसाला असा करून घेतला आहे. तर कोथिंबीर हे असं सगळं बारीक करून घेतलेलं आहे. तर दुसऱ्या डिशमध्ये मी आलं लसणाची पेस्ट मस्तपैकी कोथिंबीर घालून मिक्सरला बारीक करून घेतला आहे. तर सर्वच मसाला मी असं वेगवेगळं करून घेतले, ते सेपरेट असं एकत्र मिक्सरला सगळं कोणतंही बारीक केलेलं नाही. तर त्यासाठी ही भाजका कांदा एक मोठा चांगला, तर भाजका कांदा पण चांगला ठेसून घेतलेला आहे छान छान असा. तर एक टोमॅटो पण चांगला खिसून घेतला आहे. तर मस्तपैकी दोन टोमॅटो, एक तिथं दोन चांगलं बारकं बारकं घेतले, ती छान छान असं खिसून घेतले. ती चांगले सोलून त्याच्या बिया सगळ्या काढून साली काढून मस्तपैकी टोमॅटो चांगला धुवून करून खिसून घेतला आहे. तर चिकनसाठी मी मस्तपैकी इकडे चटणी घेतलेली, चिकन मसाला पुडी आणि धना पावडर घेतलेलं आहे. तर छान छान असं. तर आता चला तर आता फोडणीला देते. तर आता मला पाहिजे तेवढं आता तेल मी ओतून घेते. मला आता रस्सा भाजी थोडीच बनवायची आहे, तर त्यासाठी आता तेल ओतून घेतलेलं आहे. तर जिरं असं भरपूर असं घेते. तर चांगली आता जिऱ्याची फोडणी मस्तपैकी झाली. तर आता कांदा टाकून घेते, भाजलेला कांदा मस्तपैकी आता टाकून घेते. आता आलं लसणाची पेस्ट टप्प्याटप्प्याने टाकत गेले की खूप छान असा मसाला भाजत राहतो. मस्तपैकी चटणी टाकते आता झणझणीत आणि चमचमीत. लाल तिखट आता टाकून घेते. तर आता भाजलेलं तीळ, खोबरं आणि जिऱ्याचं वाटण ते पण टाकून घेते. सुक्का मसाला मस्तपैकी, पाणी थोडं सुद्धा ओतलेलं नाही त्यात. तर आता गॅस कमी करून आता चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला सगळा आता मिक्स करून घेते आणि चांगलं आता भाजून घेते तेलात. नंतर टोमॅटोची पेस्ट टाकते. तर आता मला टाकायची टोमॅटोची पेस्ट झणझणीत मस्त खूप छान. तर आता मसाला भाजायसाठी मी थोडंसं ही आळणी आहे या आळणी आता टाकून घ्यायची. खूप छान असा मसाला भाजून निघतो त्यात आणि मिक्स पण होतो. कुठं सुद्धा अशा गुठळ्याही राहत नाही त्या. छान असं तेल सुटेपर्यंत आता मसाला सगळा भाजून घेते. आता तर खूप छान असं मसाला भाजलाय आणि तेल पण सुटलं इकडं कडणी असं तेल सुटलं की मसाला भाजला म्हणून समजायचं. तर आता हे सुक्कं मटण आहे त्या आळणीतलं हे सगळं आता टाकून घेते. तर इथे मी गरम पाणी आता करायला ठेवलं, चांगलं उकळलं गरम पाणी, ते पण आता टाकते ओतते. आता खूप छान अशी उकळी फुटली. आता तर आधी मी बरीचशीच कोथिंबीर टाकलेली होती, तर आता वरून आता मस्तपैकी आता कोथिंबीर टाकून घेते. खूप छान असा हिरवा कलर असा दिसतो कोथिंबीरीला. तर आता आपली रस्सा भाजी मिळून पण आली आणि उकळी पण छान फुटली. आता मस्त झणझणीत आणि चमचमीत चिकनची रस्सा भाजी. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.